विषय असा होता की जवळजवळ आपले 7,000 कंत्राटी कामगार नवी मुंबई महापालिकेतले आहेत. त्यांचे गेली 2 वर्ष झालं बरेचसे प्रश्न प्रलंबित होते. त्या संदर्भात काळेसाहेब, राजेश उज्जैनकर साहेब आणि कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी आम्ही आज मिटिंग घेतली आणि आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलं आहे की आमचे 3 विषय होते. 3 विषय म्हणजे की 8 सुट्ट्या बांगर साहेब असताना मंजूर झाल्या होत्या, पण अद्यापही त्या लागू झालेल्या नाही आहेत, तर त्या त्वरित लागू कराव्यात. त्यानंतर ESIC बंद झाल्यामुळे कामगारांना विमा कवच दिलं जात नाही आहे, तर एक कक्ष महापालिकेने स्वतः आरोग्य कक्ष ओपन करावा, असे एक आम्ही आज आयुक्त साहेबांना बोललेलो आहोत. आणि तिसरा मुद्दा आहे ग्रॅज्युटीचा, ते उज्जैनकर साहेब बोलतीलच. आणि जर हे मुद्दे झाले नाहीत तर येत्या 14 तारखेला आम्ही महापालिका मुख्यालयावर काम बंद आंदोलन करणार आहोत. मनसे कामगार सेना उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर आज नवी मुंबई शहर अध्यक्ष तसेच पक्षप्रवक्ते गजानन काळेसाहेब, म्युन्सिपल कर्मचारी सेना अध्यक्ष अप्पासाहेब कोठुळे व इतर युनियन पदाधिकाऱ्यांसमवेत आज आयुक्तांची भेट घेतली. त्यात प्रामुख्याने जे मुद्दे होते, बांगर साहेबांच्या वेळेला सँक्शन झालेला रजेचा मुद्दा होता, आरोग्याचा मुद्दा होता. म्हणजे ESIC पार केल्यानंतर जो आरोग्य खात्याची सुविधा मिळायला पाहिजे महापालिकेतर्फे ती मिळत नव्हती. त्या संदर्भात एक आरोग्य सहायता कक्ष ओपन करावा अशी संघटनेची मागणी होती आणि आयुक्तांनी त्याला त्वरित मान्यताही दिलेली आहे. लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी होईल अशी ग्वाही पण त्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेमध्ये 7,500 कंत्राटी कामगार आहेत आणि या कंत्राटी कामगारांना ग्रॅच्युटी मिळत नव्हती आत्तापर्यंत, की 5 किंवा 5 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस झाली तर कॉन्ट्रॅक्ट ॲक्टप्रमाणे त्यांना ग्रॅच्युटीची रक्कम दिली गेली पाहिजे, अंशदानाची रक्कम दिली गेली पाहिजे. ती आजपर्यंत दिली गेली नाही आहे व आत्तापर्यंत झालेल्या सर्व्हिसचा रेकॉर्ड बघता त्यांना कोणालाही हा लाभ मिळालेलाच नाही. तर संघटनेतर्फे अशी मागणी करण्यात आली होती की 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीचं कंत्राट असेल तर त्यांना लेवीच्या रकमेमध्ये ग्रॅच्युटी लागू करावी. आयुक्तांनी सकारात्मकपणे त्याची पाहणी करून जी काय कायद्याची तरतूद असेल त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल असे आश्वासन दिले आहेत. त्याबद्दल मी आयुक्तांचे आभार व्यक्त करतो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.